जस्ट रीड इन द सिलेबस, वी विल स्टार्ट. सोपा टॉपिक आहे, एकदम थिओरिटिकल आहे पूर्ण. ठीक आहे. ओके, सो वी विल स्टार्ट फॉर द थर्ड टॉपिक, दॅट इज मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. जे नवीन मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याबद्दल आता आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये माहिती घ्यायची. इन दॅट वी हॅव टू सी द लेझर अँड डिजिटल लेवल. ओके, लेझर लेवल अँड डिजिटल लेवल असे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत. वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दॅट, इट्स कन्स्ट्रक्शन डिटेल, इट्स टेम्पररी ऍडजस्टमेंट अँड इट्स युजेस. ठीक आहे. हे लेझर लेवल अँड डिजिटल लेवल, हाऊ टू यूज दिस instrument we have to see in this particular topic. Okay, then we have to see the EDM instrument, that is electromagnetic wave measurement. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामध्ये वी यूज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा उपयोग केला जातो. त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या त्या वेव्सच्या. देन फेज कम्पॅरिझन अँड इट्स मॉड्युलेशन. त्याचं मॉड्युलेशन वगैरे कसं करायचं, वी हॅव टू सी दिस ऑल दिस थिंग्स इन अ EDM इन्स्ट्रुमेंट. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं फेज कम्पॅरिझन अँड मॉड्युलेशन. ठीक आहे. EDM इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट. ओके, then we have to see the total station instrument. In this we have to see the types of total station, construction, म्हणजे ते कसं बनलेलं आहे टोटल टेन्शन इन्स्ट्रुमेंट. देन टेम्पररी ऍडजस्टमेंट, त्याच्या कशा करायच्या, हाऊ टू वर्क विथ द टोटल टेन्शन.
Then various software such as how to use this instrument with the computer. Okay, backside, foresight survey, then resection, traversing, missing line measurement, kasha kaadaयचा, remote elevation measurement, how to do. Then use of the total station for the contouring, then staking out, land use survey and calculation of the earthwork. Okay, all these things how to do with the total station we have to see in this particular topic. Okay, basically it is a 7-hour topic. ठीक आहे, बाय द युनिव्हर्सिटी 7 आवर्स मध्ये पूर्ण कव्हर करायचं असं युनिव्हर्सिटीचं गाईडलाईन आहे. ठीक आहे, सो वी विल गो फॉर द फर्स्ट पार्ट दॅट इज लेझर लेवल अँड डिजिटल लेवल. ओके, वी विल गो फॉर द फर्स्ट पार्ट दॅट इज लेझर लेवल अँड डिजिटल लेवल. ओके, बिफोर गोइंग टू इन्स्ट्रुमेंट, आधी म्हणजे त्याचा थेरॉटिकल पार्ट वगैरे बघायच्या आधी आय विल ट्राय टू शो यू वन व्हिडिओ. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल की लेझर लेवल कसं वर्कआउट करतं. ठीक आहे, वी विल से फर्स्ट सी द व्हिडिओ, त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल अँड देन वी विल गो फॉर दॅट. ठीक आहे, if you see the video you will get the basic idea. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सेट दिस लेझर लेवल ऑन द ट्रायपॉड ऑन द फर्म ग्राउंड. ठीक आहे, then हा जो इंस्ट्रुमेंट आहे, दिस इंस्ट्रुमेंट इज कंटिन्युअसली इमिटिंग द लेझर. दिस इंस्ट्रुमेंट इज कंटिन्युअसली इमिटिंग द लेझर. त्याच्यातून एक लेझर बाहेर पडत असतो एका लेवल मध्ये. ठीक आहे, टर्न ऑन द लेझर लेवल अँड गिव्ह द मुवमेंट फॉर द सेल्फ लेवल. त्याच्याला एक बटन असतं, ते बटन प्रेस केलं की आपोआप तो लेवल होऊन जातो इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, सेल्फ लेवलिंग इज देयर. देन द आयडेंटिफाय द इनिशियल हाईट ऑफ द ग्रेड. आता इथं आपण मेजरमेंट घेतोय. ठीक आहे, ग्रेड मेजरमेंट घेतोय, त्याचं एक्झाम्पल आहे. आता असा एक स्टाफ येतो, त्या स्टाफला एक गाईड असतो. ठीक आहे, तो लेझर लेवल चालू केल्यानंतर तो मेजर करतो की कुठली त्या तो लेझर लिहिलाय त्या लेझरच्या आपण किती वर आहे किंवा किती खाली ते त्या स्टाफवर दिसतं आपल्याला. वी गॉट टू नो ऑन दॅट स्टाफला एक मोबाईल सारखं कनेक्ट केलं असतं, त्याच्यावर दिसतं की आपण 1 फूट वर आहे की 1 फूट खाली. ठीक आहे, तर प्लेस द स्टाफ ओव्हर देअर अँड बॉटम ऑफ द लेवलिंग रॉड अँड डिझायर्ड हाईट. ठीक आहे, त्याच्यानंतर लेझर इमिटेट होईल, लेझर बाहेर पडेल लाईक दिस वे. ह्याच्यातून असा लेझर बाहेर येत असतो आणि आपल्याला कळतं की त्याची हाईट किती आहे. मग असं लेझर बाहेर केल्यानंतर तो जो मशीन जे आहे ते शेजारचं ते स्टाफवरचं ते खाली आणायचं आणि त्याच्या लेवलला आणायचं. ठीक आहे, ऍडजस्ट द लेझर डिटेक्टर अप टू अंटिल द यू हिअर द बीप. आणि तो एका लेवल मध्ये आलं लेझरच्या की आवाज येतो. ठीक आहे, मग आपल्याला तिथलं रिडिंग कळतं की किती हाईट आहे. असं मूव्ह करायचं आहे. सपोज आता तुम्हाला कुठली तरी हाईट मेजर करायची. ओके, सपोज तुम्हाला खालची हाईट मेजर करायची, तिथं जर समजा 100 रिडिंग होते आणि तुम्हाला 110 मेजर करायचे, तर त्याच्यानंतर ते शिफ्ट करायचं आणि बीपी पर्यंत उचलायचं. ठीक आहे, तुम्हाला 10 इंचांनी तुम्हाला वरती तुम्हाला पॉइंट फाइंड आउट करायचा. समजा मूव्ह करा आणि 10 नंतर पुन्हा लेझर लेवल डिटेक्टरनी चेक करा. Okay, I will show you one another video. In that you will get more information.
Today, 91% of ये है लाइका रग्बी 640। दिस इज हाऊ द लेझर इन्स्ट्रुमेंट इज. ठीक आहे, लेझर लेवलचे इन्स्ट्रुमेंट आहे हे जे आहे हे लेझर लेवल इन्स्ट्रुमेंट आहे. हा जो आहे दिस इज द रिमोट ऑफ दॅट. ठीक आहे, त्याचा रिमोट आहे आणि हा जो आहे हा पार्ट आपण स्टाफवर लावतो. ठीक आहे, ह्या इन्स्ट्रुमेंट मधून लेझर बाहेर पडतो आणि हा स्टाफवर लावलेले हे जे डिटेक्टर आहे तो डिटेक्ट करतो आणि आवाज देतो आणि ह्या डिस्प्लेवर तुम्हाला रिडिंग दिसतं. ठीक आहे, आणि हा रिमोट आहे, आपण रिमोटने पण हे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करू शकतो. ओके, you will get the idea when you see this video. Once you see this video, we will go for the theoretical part. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी पिक्चर क्लियर होईल. ओके, इसका पूरा सेट यहाँ पर अब आरसी रिमोट कंट्रोल है और ये उसका रोड आई 160 डिजिटल ट्रांसमीटर है. you can see the remote is there, instrument is there, and detector is there. नमस्कार दोस्तों, एक बार फिर से आप सभी का स्वागत है. दोस्तों आज हम लोग लाइका रग्बी 640 रोटेशनल लेज़र का डेमोस्ट्रेशन करने वाले हैं कि रोटेशनल लेज़र ये कैसे काम करता है. तो आज हम लोग लेवल कैसे लेते हैं और वर्टिकलिटी कैसे चेक करते हैं लाइका रग्बी 640 से, वो बताने वाले हैं. तो प्लीज़ इस वीडियो से जुड़े रहें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें. दोस्तों ये इसका लेज़र रिसीवर है रोड आई 160, आप देख सकते हो. तो इसको हम लोग ऑन कर लेते हैं. दोस्तों ये ऑन हो गया है. तो इसको ऑन करने के बाद में ये 640 को भी ऑन कर लेता हूँ. तो दोस्तों ये अपने आप लेवल करेगा, सेल्फ लेवल करेगा. बटन प्रेस केल्यानंतर आपोआप ते इन्स्ट्रुमेंट लेवल होते. लेवल स्टार्ट कर दिया है सेल्फ लेवल. देखिए ये स्टार्ट हो गया है, आप यहाँ देख सकते हैं. देखिए 0 सेट कर दिया है. तो अभी हम आगे जाके यहाँ पर लेवल चेक करेंगे. अभी थोड़ा मैं अपग्रेड पे ले लेता हूँ इसको. हमारा रोटेशनल लेज़र यहाँ पर है और हम लोग यहाँ पर उसका लेवल चेक कर रहे हैं. वहाँ पर हमने 0 कर दिया था. अगर मैं यहाँ पर देखूँ तो उसका वेरिएशन जो आ रहा है 35 से 36 mm आ रहा है. तो लेवल है 36 से 35 mm बता रहा है. तो ये माइनस में है, मतलब 36 mm यहाँ पर अब बता रहा है, यानी वो यहाँ से ढलान में है, यानी स्लोप में ये 35 mm स्लोप है यहाँ पर उसका. त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट जे आहे इन्स्ट्रुमेंट कसे ठेवल्यावर जेव्हा लेझर चालू केला तेव्हा याच्यात रीडिंग 0 होतं ह्या डिटेक्टर मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना रिक्वायर्ड जे लोकेशन आहे तिथे ते स्टाफ नेला आणि ठेवला आणि पुन्हा लेझर चालू केला. लेझर चालू केल्यावर पुन्हा त्यांनी मेजर केलं आणि त्याच्यावर रीडिंग दिसलं की -35 mm, म्हणजे मायनस आहे. त्यामुळे त्या आधीच्या इनिशियल लेवल पेक्षा मायनस म्हणजे खाली आहे, 35 mm खाली आहे. जर +35 आला तर वरती आहे म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे तिथं त्याला रीडिंग दिसतं की कितीने फरक आहे. 35 mm नीचे है ये. तो ऐसे करके आप हर जगह का लेवल चेक कर सकते हो. मैं आगे थोड़ा बहुत करके दिखाता हूँ आपको. यहाँ पर मैं बात करूँ आपको तो यहाँ पर 7 से 8 mm का वेरिएशन है इस जगह से. देखिए दोस्तों यहाँ पर हमने 0 लेवल किया था, तो ये 0 लेवल है. इस लेवल से हमने आगे का यहाँ पर लेवल चेक किया था. तो कई जगह 35 mm आ रहा था, कोई जगह 7 से 8 mm आ रहा था. तो इस प्रकार से हम लोग लैंड लेवल कर सकते हैं. अगर मैं आपको इसकी ओवरऑल की के बारे में बताऊं तो ये स्लोप के लिए 2 की है, ये लेवल के लिए है. ये जो उसकी स्पीड कंट्रोल करता है. देखिए अगर मैं इसको स्पीड इसको कम करना चाहूँ तो कम कर सकता हूँ.
यहाँ से कम होगी। देखिए ये थोड़ा स्लो है, ये थोड़ा उससे फास्ट हुआ। We can control the एकदम speed fast of हो that laser emission. Emission ये laser speed की control के emission लिए है, है, इधर दिसते तुम्हाला. ये We can बंद हो गया। control the speed of that also. ठीक है, इस की से हम लोग किसी भी एक डायरेक्शन में नीट बघा इथं त्याचे फंक्शन्स आहेत. ओवरऑल की के बारे में बताऊं तो ये स्लोप के लिए 2 की है, ये लेवल के लिए है, ये जो उसकी स्पीड कंट्रोल करता है। देखिए अगर मैं इसको स्पीड इसको कम करना चाहूँ तो कम कर सकता हूँ। यहाँ से कम होगी। देखिए ये थोड़ा स्लो है, ये थोड़ा उससे फास्ट हुआ, ये एकदम फास्ट हो गया। तो We ये can speed control the control के speed लिए by है, that button. ये बंद हो गया। ठीक है, इस की से हम लोग किसी भी एक डायरेक्शन में लेज़र ऑन रख सकते हैं, यानी हमें किसी एक डायरेक्शन में इसको ऑन रखना है तो लेज़र ऑन रख सकते तर तुम्हाला एकाच कुठल्या तरी डायरेक्शनला ये काम था असेल तर ते बटन प्रेस हैं। करा. लेवलिंग के लिए हमारा वीडियो, और मैं इसके बाद आपको वर्टिकलिटी कैसे चेक करनी है लाइका रग्बी 640 से वो दिखाने वाला आता हूँ। ह्या इंस्ट्रूमेंटचा उपयोग करून आपण एखादी भी दोस्तों लाइका रग्बी 640 के साथ जो रिमोट कंट्रोल RC 400 रहता है उसको कनेक्ट कैसे this is करते the हैं remote. वो By बताता हूँ। this तो remote, सबसे पहले आपको ये काम we can करना है कि control that जो instrument. आपका ते रोटेशनल लांब लेज़र है आपण उसको on ऑफ कर देना है। उसके बाद laser यहाँ on पर off आपको करतो. 2 की दिखाई देगी। बटन त्याच्यावर दिले. ये जो की है वो बटन ह्या, स्कैन की है, और ये जो है motor रोटेटिंग पण दिले. स्पीड की है। आपण लांब राहून पण इंस्ट्रूमेंट इसको कंट्रोल करू शकतो. ऑफ करने के बाद ऑन करना है और 5 सेकंड तक बीप बोले तब करना है। उसके बाद यहाँ पर ये जो रिमोट कंट्रोल है उसको ये 2 मैंने जो की बताई उसके साथ आपको करना है। देखिए मैं फिर से दिखा देता हूँ। आता बघा, this instrument is controlled by this remote. This instrument is controlled by this remote. आप देख सकते हैं ये कनेक्टेड हो चुका है रिमोट के साथ। देखिए अगर मैं यहाँ से कंट्रोल करना चाहूँ इस पूरे रोटेशनल लेज़र को तो मैं यहाँ से कर सकता हूँ। देखिए ये कनेक्टेड हो चुका है इसके साथ। देखिए यहाँ पर इसका डॉट है। अगर मैं इसको रोटेट करना चाहूँ, वर्टिकलिटी कैसे करते हैं वो मैं बताता हूँ। आता बघा एखादी तो भिंत हमारे पास एकदम RC perfect 400 vertical आहे, रिमोट त्याची कसं कंट्रोल चेक है। करायचं बघा. इंस्ट्रूमेंट ने रोटेट केले, आडवं केले बघा. स्टार्ट करेंगे, रोटेटिंग करना ही है। इस रिमोट कंट्रोल से मैं ये रोटेटिंग इंस्ट्रूमेंट रोटेट केले वर्टिकलिटी चेक करण्यासाठी. इसकी स्पीड मैं यहाँ से बढ़ा सकता हूँ। ये फुल स्पीड हो गई है। आता त्यातून असा आडवा ही लेझर येईल. ठीक आहे, आता आपल्याला कैसे काम करता तो जो डिटेक्टर होता तो सबसे असा पहले भिंतीला हमें लावायचा वर्टिकलिटी आहे, करनी आडवा. है। आणि सेम सबसे पहले हमें डिस्टन्स इसको दाखवते का बघायचं. स्टॉप हो करना पड़ेगा और प्लम्ब देखना पड़ेगा। जमिनीवर लेझर पडला. यहाँ पर मेरा प्लम्ब पॉइंट जो आ गया है, आता ते डिस्टन्स मेजर करणार तो. तो हमें इस दीवार की बघा स्टाफने त्याने वर्टिकलिटी distance चेक measure करनी है। तो सबसे पहले तो हमें मशीन जो है कुछ इस प्रकार से वर्टिकल मोड में सेट करना रहेगा। उसके बाद ये जो हमारा प्लम्ब 23 सेंटीमीटर आहे. आता वरपर्यंत 23 सेंटीमीटर असेल तर म्हणायचं भिंत प्लम मध्ये. किया है 23 सेंटीमीटर. इफ रीडिंग इज 23 सेंटीमीटर देन ओनली दिस यही मेजरमेंट हमारा वॉल वुड बी इन और रिटेनिंग वॉल वुड इन हमारा जो प्लम एंड है लाइन. वहाँ पर हमें सेट करना है। 3.9 है, थोड़ा सा एक बार थोडं हल्लंय त्याचं reading. ठीक आहे. 24.1 है। ये हमने 24.1 पे ये इसको सेट कर लिया है।
आता त्यांनी पण इन्स्ट्रुमेंट सेट केलं, जेवढं रिडिंग होतं तेवढ्याला हे डिटेक्टर सेट केलंय त्यांनी 24 सेंटीमीटरला. ठीक आहे, जेवढं होतं तेवढ्याला हा डिटेक्टर सेट केलंय. आता सेट केल्यानंतर फक्त त्याला ठेवायचं आणि चेक करायचं प्रत्येक ठिकाणी की ते प्लस मायनस दाखवते का काय, जेवढा फरक आहे ते फरक आहे म्हणायचं. मैच करेंगे। आता इथं पट्टी लावली समजा, तिकडून लेझर येणार. ओके, लेझर वुड कम फ्रॉम दॅट साइड, यू विल स्टिक दॅट. 24 सेंटीमीटरला हा फिक्स केले डिटेक्टर. दीवार से ओके, ये करीबन 21 mm जो है बाहर है, तो उसके लिए मैं आरसी रिमोट कंट्रोल से रोटेशनल लेज़र को मैं उसकी लाइन को थोड़ा, ये तो आप देख सकते हैं यहाँ पर 12 mm हो चुका है। फिर से यहाँ से मिल करके 0 सेट कर दिया है, 1 mm है। ये सेट हो गया है, सेट झालं इसकी एरर है। 25 ला. तो ये दोनों साइड का सेट हो गया है। इस प्रकार से हम लोग आगे जाके इसको देख लेंगे क्या क्या सेट कर दिया यहाँ पर। और ये आता त्यांनी दुसरीकडे लावलं, समजा इथं प्लस 30 दिसलं तर 30 mm नी बाहेर आहे म्हणा. क्वालिटी देख पा रहा हूँ, तो ये 31 mm अंदर की साइड है। माइनस थोड़ा आगे चलते हैं हम लोग, आत गेले का उसका दबले. वर्टिकलिटी चेक करते हैं। आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण चेक करू शकतो, जिथे जिथे लावल तिथे चेक यहाँ पर करतो. हम चेक करते हैं, यहाँ पर कितना जा रहा है। इथं बघा 18 mm यहाँ चा पर फरक मैं आहे. देख पा रहा हूँ तकरीबन 18 mm अंदर की ओर है। प्लस मायनस वरनं आत आहे का बाहेर आहे ते कळते आपल्याला. थोड़ा आगे जाएंगे, दे आर चेकिंग द वर्टिकलिटी एट डिफरंट लोकेशंस. यहाँ पर हम प्लस लोग मायनस चेक वरनं आपल्याला करें कळते की आत बाहेर काय झाले. तो 9 mm है। इसको रख दिया जहाँ पर हम पहले थे, तो वो लेवल में ही है। यहाँ पर इथं बघा मग इनिशियल लोकेशन आलं तिथं 0 ला 0 दाखवते, 1 mm म्हणजे नॉमिनल फरक दाखवते. ओके, okay, तर this is the simple way for this laser level. Okay, now we will see. हे बघा, हे this is the laser level. Okay, तर नाव चुकीचं आहे. ठीक आहे, so we will see the theoretical part of this. Okay, okay, we will go for the theoretical part now. Okay, you might have got basic idea of this instrument. तुम्हाला आता बऱ्यापैकी आयडिया आली असेल ह्या इन्स्ट्रुमेंटची. Okay, now we will see the theoretical part. ठीक आहे, 5 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारतात की राईट डाऊन द नोट ऑन द लेझर लेवल. ओके, तर दिस इज द फोटो ऑफ द लेझर लेवल. ओके, अँड दिस इज दॅट स्टाफ. ठीक आहे, मग तुम्हाला तो सांगितलं, जो स्टाफ त्याला सेन्सर लॉक वगैरे असतात, टेप लॉक, आणि त्याला ते डिटेक्टर कनेक्ट केलेलं असतं. ओके, so these are the devices that emit the monochromatic intense coherent and directional radiation in the form of rotating beam. Basically it is the laser level consist. आता लेझर लेवल मधून काय, ते कंटिन्युअसली गोल असं सगळ्या चारी बाजूला लेझर कंटिन्युअसली इमिट होत असतं, आणि तो डिटेक्टर त्याच्या लाईन मध्ये आला की तो बीप असतं आणि ते तुम्हाला रिडिंग दाखवतो की तुम्ही लाईन मध्ये आहात का, पुढे आहात का, मागे आहात. ठीक आहे, दिस इज द सिंपल टेक्निक विच इज युज्ड इन दिस लेझर लेवल. ओके, and this laser level is basically consist of the laser generating and leveling mechanism which project the horizontal laser beam. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे तर लेझर जनरेटिंग म्हणजे लेझर जनरेट करणारी, आणि लेवलिंग मेकॅनिझम which project the horizontal laser beam. ठीक आहे, त्याच्यातून horizontal laser beam
पास होती. ओके, आणि फोटो इलेक्ट्रिक लेझर डिटेक्टर जो स्टाफवर बसवलाय तो फोटो इलेक्ट्रिक लेझर डिटेक्टर इज ऑल्सो देअर. ठीक आहे. दिस डिव्हाइस कॅन बी मूव्ड अप अँड डाऊन. आता हे जो डिव्हाइस आहे डिटेक्टर, दिस डिव्हाइस कॅन बी मूव्ड अप अँड डाऊन अँड ऑर्डिनरी लेवलिंग स्टाफ to get the rod readings relative to the horizontal laser plane, since all the height measurements are related to the rotating laser beam, and it is mandatory to ensure that that plane is created by beam is horizontal. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याला हॉरिझॉन्टल सेट करायचंय, त्याच्यानंतर त्याचं बटन प्रेस करायचं, ते ऑटोमॅटिकली पुन्हा हॉरिझॉन्टल होईल. आणि ह्याच्यात रिडिंग मेजर करण्याचं जे बेसिक टेक्निक आहे, तर ह्या इन्स्ट्रुमेंट मधून कंटिन्युअसली एक हॉरिझॉन्टल सगळ्या चारी बाजूला बीम म्हणजे लेझर पास होतो, आणि तो जो पास झालेला लेझर आहे तो डिटेक्टर आपण दुसऱ्या स्टाफवर कनेक्ट केलेला असतो, तो डिटेक्टर कलेक्ट करतो आणि तुम्हाला रिडिंग दाखवते की तुम्ही त्या लेझरच्या वर आहे का खाली आहे किती. ठीक आहे. याच्यावरून सिम्पली तुम्हाला रिडिंग मिळतं. ओके, इन प्रॅक्टिस दिस इज अचिव्ड बाय वन ऑफ द 3 मेथड्स. आता आपण प्रॅक्टिस मध्ये इन्स्ट्रुमेंट वापरताना काय करतो, दिस इज अचिव्ड बाय वन ऑफ द 3 मेथड्स, आयदर बाय मॅन्युअली युजिंग द ट्युब्युलर बबल अँड इन्स्ट्रुमेंट फुट स्क्रू ऍज अ डम्पी अँड टिल्टिंग लेवल्स. आता इन्स्ट्रुमेंट आपण लेवल कसं करतो, इन्स्ट्रुमेंट लेवल करायची मेथड काय आपली नेहमीची, तर स्टाफ न्यायचा म्हणजे ट्रायपॉड स्टँडवर फिक्स करायचं, त्याचे 3 फूट स्क्रू असतात, 3 फूट स्क्रू ऍडजस्ट केल्यानंतर इन्स्ट्रुमेंट लेवल करायचं. ठीक आहे. म्हणजे ट्युब्युलर बबल जो आहे हा मॅन्युअली आपण लेवल करायचा सगळ्यात पहिल्यांदा बाय युटिलायझिंग द ऑप्टिकल कॉम्पन्सेटर. किंवा दुसरी मेथड काय, तर जसं ॲटो लेवल मध्ये ऑप्टिकल कॉम्पन्सेटर असतं, तर कॉम्पन्सेटर बटन प्रेस केलं की इंटरनली जर थोडा बहुत काय फरक असेल तो इंटरनली स्वतःला ऍडजस्ट करतो. ठीक आहे. compensator system as it in automatic optical levels or by using some sort of electronically controlled self leveling सर्वानोमीटर्स. ठीक आहे. आणि काही इन्स्ट्रुमेंट मध्ये काय, तर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड सेल्फ लेवलिंग सर्वानोमीटर्स. ठीक आहे. तर ते बटन प्रेस केलं की ते जे सर्वानोमीटर्स मोटर्स आहेत ते इन्स्ट्रुमेंटला आपोआप लेवल करून घेतात. आता तुम्ही नवीन नवीन हे बघितले असतील कॅमेरे वगैरे ते हातात घेऊन फिरतात असे, तर तो तुम्ही बघितलं असेल ते आपोआप असं लेवल होतं, तुम्ही किती पण हाला ते बरोबर लेवल होतं. म्हणजे त्याच्यात काय ते आपोआप सेल्फ लेवल करणारे टेक्निक वापरले. तसंच टेक्निक आपण ह्या लेझर लेवल मध्ये आपण वापरतो. म्हणजे लेवलिंग करायचे 3 मेथड्स आहेत, एक तर मॅन्युअली 3 फूट स्क्रूनी लेवल करा, किंवा ऑटोमॅटिक लेवल मध्ये जसं कॉम्पन्सेटर आहे तसं, किंवा सर्वानो मोटर्स असतात त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट लेवल करतो. ठीक आहे. लेवल होणं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिला. ठीक आहे. मोस्ट ऑफ द लेझर लेवल्स रिसेंटली इंट्रोड्युस्ड in the surveying market have either optical compensator or सर्वानोमीटर्स. ठीक आहे. आता जे नवीन नवीन लेझर लेवल्स जे आलेले आहेत मार्केटमध्ये, दे आर हॅव्हिंग द कॉम्पन्सेटर और सर्वानोमीटर्स. ठीक आहे. त्यामुळे बटन प्रेस केले की आपोआप दे अचीव द हॉरिझॉन्टल लेझर बीम. ठीक आहे. एकदा हॉरिझॉन्टल लेझर बीम मिळाली की आपल्याला रिडिंग घेणं सगळं सोपं होऊन जातं. ओके. This made many surveyors who initially bore to conservative and sometimes worry to look towards such devices are more comfortable to use this and now they are using this. म्हणजे आधी काय व्हायचं, माणसाला ते सर्वेला जायचं, ते इन्स्ट्रुमेंट सेट करायचं, ते बबल ट्यूबने हलवायचं, मग ते काम करताना मध्येच धक्का लागला की पुन्हा मध्येच बघायला लागायचं, पुन्हा फूट स्क्रू ऍडजस्ट करायला लागायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. पण आता जे नवीन लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट आले त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, इन्स्ट्रुमेंट सेट करायचे, रफली लेवल करायचे, बटन दाबलं की आपोआप ते लेवल होऊन जातं. ठीक आहे. सो दिस मेक सर्वेअर्स इझी टास्क. ठीक आहे. सगळ्या सर्वेअरला आता काम करायला इझी टास्क झालेली आहे त्याच्यामुळं. ठीक आहे. नाउ डेज लेझर लेवल्स आर बिंग यूज इन अ कन्स्ट्रक्शन साइट. ठीक आहे. आता आपण जे लेझर लेवल्स आहे या कन्स्ट्रक्शन साइटवर लेवल्स वगैरे चेक करण्यासाठी आपण वापरतो. ऑफशोर चॅनल ड्रिगिंग, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण कॅनल वगैरे ड्रिग करतो म्हणजे खोदतोय तिथं आपण वापरतो. डॅमच्या तिथं वापरतो. डिफ्लेक्शन सर्व्हिस म्हणजे रोड जर मार्क करायचं असेल तिथं वापरतो. टनेल गायडन्स वर्क, तुम्हाला माहिती आहे टनेलचं जे काम आहे आपण अंडरग्राऊंड जमिनीच्या खाली करतो, आणि आपले सगळे मार्किंग म्हणजे आपण डोंगरावरती मार्किंग केली असते पण जमिनीच्या खाली आपल्याला हे करायचं असतं, तर त्याचं गाईडलाईन मिळणं आपल्याला एका स्ट्रेट लाईन मध्ये टनेल जाते का नाही बघण्यासाठी आपण लेझर लेवल वापरतो. देन फॉर द अंडरग्राउंड सर्वे मध्ये पण आपण वापरतो. आर्किटेक्चरल डिझाईन्स मध्ये इंटेरियर हाईट कंट्रोल ऑफ द बिल्डिंग, डेकोरेशन्स किंवा सेटिंग द पार्टिशन वॉल्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आजकाल आर्किटेक्ट जे आहेत ते वेगळंच काहीतरी करतात, वेगळीच काहीतरी डिझाईन घेऊन येतात.
आपल्याला कशाचा रेफरन्स घ्यावा लागतो. मग ते पण आजकाल मोठे मोठे बंगले वगैरे आहेत तिथल्या लेवल्स वगैरे चेक करण्यासाठी वगैरे लेझर लेवल आपण वापरतो. ठीक आहे, लेवल वगैरे देण्यासाठी. कारण बऱ्याच त्यांनी हाईट डिफरन्सेस वगैरे ठेवलेले असतात काहीतरी आर्किटेक्चरल व्ह्यू साठी. ठीक आहे, तिथे पण आपण वी कॅन यूज दिस लेझर लेवल टू डिटरमाइन द हाइट्स अँड इलिव्हेशन्स टू अॅक्युरेसी रेंजिंग फ्रॉम 3 mm प्लस और मायनस 3 mm टू 9 mm इन 100 मीटर. ठीक आहे, तर लेझर लेवलची अॅक्युरेसी किती आहे? 100 मीटरच्या डिस्टन्स मध्ये तुम्हाला इथले प्लस और मायनस 3 mm टू प्लस और मायनस 9 mm एवढा एरर येऊ शकतो. किती? 100 मीटर मध्ये. ठीक आहे, म्हणजे एवढं हे अॅक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे. दिस अॅक्युरेसी रेंज इज ऍक्सेप्टेबल फॉर ऑल किंवा मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग किंवा सर्व्हिंग वर्क. ऍज अ रिझल्ट लेझर लेवल्स एन्जॉय अ गुड डील टू पॉप्युलरिटी इन दिस एरियाज. ठीक आहे, आणि ह्याची एवढी अॅक्युरेसी आहे आणि एका बटनावर आपल्याला सगळे रिडिंग मिळतात, त्यामुळे हे मोस्ट पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, नाउ सी हे जे लेझर लेवल इन्स्ट्रुमेंट आहे ते सेटिंग अप द लेझर लेवल अँड कंट्रोल पॉइंट. हे कसं आपल्याला सेट करायचं आपण व्हिडिओ तर बघितलाय, आपण इथं बघूया. फर्स्ट चूज अ लोकेशन टू सेटअप ऑन द ट्रायपॉड वेअर द ग्राउंड इज सॉलिड अँड लेझर लेवल रीच मेनी ऑफ द प्लॅन सर्वे पॉइंट्स ऍज पॉसिबल. ठीक आहे, अशा लोकेशनला इन्स्ट्रुमेंट ठेवा की तिथली जमीन अशी फर्म असेल आणि जेवढा आपल्याला एरिया कव्हर करायचा तो एरिया सगळा जास्तीत जास्त मॅक्सिमम तिथून कव्हर होईल अशा ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट करा. देन set up the tripod stand so that it is roughly on the ground and press it with the feet on the ground and then attach the laser level via screw mechanism. ठीक आहे, त्यानंतर हा जो ट्रायपॉड स्टँड आहे, ट्रायपॉड स्टँडवर इन्स्ट्रुमेंट आपल्या नेहमीच्या पद्धतीने अटॅच करा. ठीक आहे, बाय स्क्रू मेकॅनिझम ऑन द ट्रायपॉड अँड टर्न ऑन द लेझर लेवल अँड वेट ऑन द ग्राउंड. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करा, इन्स्ट्रुमेंट एकदा टाईट झालं की बटन प्रेस करा आणि थांबा 2 मिनिटं. इन्स्ट्रुमेंट त्याचे ते सर्वोनोमीटर्सने लेवल होते. ठीक आहे, अटॅच द लेझर लेवल व्हाया द स्क्रू मेकॅनिझम ऑन द ट्रायपॉड अँड टर्न ऑन द लेझर लेवल. ठीक आहे, लेझर लेवल ऑन करा, वेट फॉर द लेझर इमिटर टू सेल्फ लेवल अँड स्टार्ट द स्पिनिंग. ठीक आहे, एकदा तुम्ही बटन दाबलं की ते मशीन आपोआप लेवल होतं आणि इट स्टार्ट स्पिनिंग. ठीक आहे, आणि स्टार्ट इमिटिंग द लेवल लेझर इमिट करायला चालू करतं. नेक्स्ट, चूज अ लोकेशन टू सेट अप अ सेमी परमनंट ऑब्झर्वेशन पॉइंट दॅट इज टेक पॉइंट टू सर्व ऍट अ कंट्रोल पॉइंट फॉर युअर सर्वे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं लोकेशन फाइंड आउट करा जिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. इफ यू डोंट नो इट्स इलिव्हेशन, आता आपल्याला इलिव्हेशन जर आपल्याला द्यावं लागतं ना, कशाचं रेफरन्स द्यावं लागतं. इफ यू डोंट नो द इलिव्हेशन, assign the point arbitrarily as 100 meter or 10 meter, whatever you want, and all the point you survey will be measured related to that control point. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे तुम्हाला बॅक साइड रीडिंग काहीतरी द्यावी लागते एखादी, किंवा आपल्याला टेम्पररी हाईट एखाद्या इन्स्ट्रुमेंटची द्यावी लागते. मग तुम्ही 10 मीटर किंवा 100 मीटर असे त्यात एंटर करा. ठीक आहे, काहीतरी मग जे काही सर्वे होणार आहे त्या हाईटला 10 मीटर समजून किंवा 100 मीटर समजून तो पूर्ण सर्वे होणार आहे. ठीक आहे, upon you will need to move the tripod and laser level to access your entire survey area or measure the vertical distance to benchmark with known elevation. ठीक आहे, आता हा जर नोन इलिव्हेशन नसेल तर तुमचा जो पूर्ण सर्वे होणार आहे त्या पॉइंटच्या रिलेशन मध्ये होणार आहे. when you do you will set up the stadia rod to control the point again and whatever you measure next will be related to the ऑलरेडी सर्वेड. आता तुम्ही एखादा सर्वे करता करता इफ सपोज असं काहीतरी लोकेशन आलं तिथले तुम्हाला पॉईंट मिळायला झाले तर यू हॅव टू शिफ्ट दॅट इन्स्ट्रुमेंट अँड यू हॅव टू टेक द रेफरन्स ऑफ द प्रिव्हियस. म्हणजे आपण शिफ्टिंग कसं करतो तसं आपल्याला शिफ्ट करून प्रिव्हियस पॉईंटचं लोकेशन घेऊन तुम्हाला पुढं कंटिन्यू सर्वे करावं लागेल. ओके, नाऊ आता स्टॅडिया रॉड, जो तुम्हाला रॉड सांगितला ज्याच्यावर आपण हे जो डिटेक्टर सेट करतो ते कसं सेट करायचं बघा. सेटिंग अप द स्टॅडिया रॉड, फर्स्ट अटॅच द लेझर सेन्सर. ठीक आहे, तो जो छोटा सेन्सर होता तो सेन्सर आपण अटॅच करायचा टू द रेल ब्रॅकेट अँड स्लाइड इट डाऊन द रेल ऑन द स्टॅडिया रॉड. ठीक आहे, स्टॅडिया रॉड म्हणजे आपला जो स्टाफ होता त्याच्यावर हे रेल ब्रॅकेट असतं त्याच्यावर ते बसवा आणि तो खालीवर पण करू शकतो, तुम्ही बघितलं मगाशी. ठीक आहे, दीज आर 2 ब्रॅकेट्स. In the case the other one has the bubble level and can be also attached to the rod to level it. ठीक आहे, and the sensor lock is a black knob and it's the base rail bracket to secure it on the position of the rail. ठीक आहे, आता हे लेझर लेवलला ह्याच्या स्टाफला जेव्हा आपण हा बसवतो सेन्सर, जेव्हा आपण स्टाफ धरतो तो ऍक्युरेट वर्टिकल आहे का ते बघायसाठी त्याला एक बबल ट्यूब दिली
ठीक आहे. आणि सेन्सर लॉक पण आहे सेन्स करण्यासाठी तो लेझर आलेला, आणि रेल आहे त्याच्यावरती खालीवर करते. ठीक आहे. सिंपल त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते सांगितले. द स्टॅडिया रॉड फॉर द लेझर लेवल इज डायरेक्ट रिडिंग टाइप. ठीक आहे. तर हा जो आहे त्याच्यावर स्क्रीन आहे, त्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला रिडिंग दिसते. सो इट इज अ डायरेक्ट रिडिंग टाइप मेजरिंग द हायर एलिव्हेशन्स टू गेट द हायर रिडिंग्स. If you look at the markings, you will see you can see why these numbers are increased from top to bottom. आता याच्यात उलटे readings लिहिलेत. This will make the sense that when you take the readings, rod on the higher surface are read closer to the bottom, while rods on the lower surface read closer to the upper surface. म्हणजे याच्यात काय तर रिडिंग जे आहेत त्या उलट्या लिहिल्या आहेत. म्हणजे तुम्ही असं खाली खाली गेले की रिडिंग वाढत जायला पाहिजे ना त्या लेझर पासून, त्याच्यासाठी उलट्या रिडिंग लिहिल्या आहेत एवढं सांगितलं स्टाफवर. ओके. Now this rod has two large black knobs. ठीक आहे. दोन knobs आहेत at the top. Upper rod lock, it locks movable part of the rod, and lower tape lock, it locks the tape on the grommets. ठीक आहे. म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन कसं दिले सांगितलं. म्हणजे इथं बघा तुम्ही जर बघितलं ना डायग्राम, असे दोन लॉक आहेत, रॉड लॉक आणि टेप लॉक. ठीक आहे. मग हे तुम्हाला खालीवर किती करायचं त्याच्यासाठी येते. ठीक आहे. दोन लॉक दिलेत आणि एक सेन्सर लॉक आहे तुम्हाला हे स्टॉप करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन डिटेल आहे, थेओरेटिकल पार्ट आहे, लक्षात ठेवा फक्त. ओके. नाउ सेट अप द रॉड ऑन द कंट्रोल पॉइंट, लूज द सेन्सर लॉक लूज करा, and move the laser lens vertically along the steady rod until it emits the constant tone. मग ते सेन्सर लॉक लूज करायचं आणि तुम्ही ते खालीवरती करू शकता. कधीपर्यंत खालीवर करायचं तर सेन्सर लॉकचा बीप करणं आवाज येईपर्यंत. एकदा बीप करणं आवाज आला की तुम्ही ते लेवल मध्ये आले असं तुम्हाला कळतं. ठीक आहे. देन मूव द कंटिन्युअस स्टेप अप अँड डाऊन अंटिल द रिडिंग करस्पॉन्ड टू द सम वे ॲज नोन एज इलिव्हेशन ऑन द रोड स्टँडिंग ऑन. ठीक आहे. त्याच्यानंतर तो दुसरा जो रॉड आहे कुठला, स्टॅडिया रॉड मूव्ह करा, तुम्हाला रिडिंग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता बघा हा जो सर्वे आहे आपण कसा करतो ते तर आपण पाहिले मागाशी. सर्वे आहे तर ह्याचे युजेस काय आहेत तर कन्स्ट्रक्शन साईटवर वगैरे, म्हणजे एवढंच आहे आपल्याला. थेओरेटिकल पार्ट मध्ये एक 5 मार्काला क्वेश्चन विचारते, एवढं तुम्हाला बऱ्यापैकी सगळं लिहिता येते. ठीक आहे. दिस इज अबाउट द लेझर लेवल. ओके. नाउ वी हॅव टू सी द डिजिटल लेवल. ठीक आहे. डिजिटल लेवल कशी असते आपल्याला बघायचे. वी हॅव टू सी द डिजिटल लेवल. I will show the video of the digital level first. After that, you will get the idea. सगळ्यात पहिल्यांदा ट्रायपॉड आहे आपला नेहमीप्रमाणे. त्याची हाईट आपण आपल्याला पाहिजे तेवढी कमी जास्ती करू शकतो. वी कॅन ऍडजस्ट इट्स हाईट ऍज पर आवर रिक्वायरमेंट. ओके. त्याच्यानंतर यू कॅन सी याच्यात डिजिटल लेवल आहे. नेहमी सारखं आपलं केजिंग मध्ये इन्स्ट्रुमेंट असतं. ओके. सेम तशा टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. कंपनी टी कंपनी थोडस वेगळं दिसतं. ठीक आहे. ही सेटिंग दॅट डिजिटल लेवल. त्यानंतर बबल आहे. वी हॅव टू सेट दॅट बबल टू द सेंटर. ठीक आहे. सेंटरला येईपर्यंत त्याची ऍडजस्टमेंट करायची. रफली त्यांनी सेंटरला आणतोय बघा. वी विल ब्रिंग दॅट रफली टू द सेंटर. त्यानंतर बाय युजिंग द फूट स्क्रू ही विल ब्रिंग दॅट टू द सेंटर. ठीक आहे. आता बघा सेंटरला आलाय बबल. नाउ वी कॅन टेक द रिडिंग.
हे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत, हे डायरेक्टली रिडिंग घेतात. ठीक आहे, त्याची आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन थोडी. आता ह्याच्यात काय बघा सगळ्यात महत्वाचं, इफ यू हॅव सीन दिस, आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय, ऍटो लेवल आणि डिजिटल लेवल मध्ये काय फरक आहे, तर काहीच फरक नाही. फक्त ऍटो लेवल मध्ये आपण मॅन्युअली ते बघतो, वी सी थ्रू दॅट लेन्स अँड वी राईट द रिडिंग. आणि डिजिटल लेवल मध्ये काय आहे, डिजिटल मधून इथून एक लेझर पास होतो आणि हा जो स्टाफ आहे, आता तुम्हाला दिसेल बघा, आता इथून तुम्ही बघणार, हा जो स्टाफ आहे, तुम्ही ह्या स्टाफवर बघताय बारकोड आहे स्टाफवर. दिस स्टाफ इज हॅव्हिंग बारकोड. मग जसं तुम्ही मॉलमध्ये वगैरे गेले, एखादी वस्तू घेतली, बटन दाबले की तो लेझर पडतो, त्याच्यावर बारकोड रीड करतो आणि तुम्हाला डायरेक्टली काय त्याची किंमत येते किंवा काहीतरी. त्याच्या प्रत्येक बारकोड, दिस ऑल बारकोड इज हॅव्हिंग सम व्हॅल्यू. मग तुम्ही बटन प्रेस केलं की तो बारकोड जिथला तिथला रीड करतोय, ते रीडिंग तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवर दिसतंय की ही 5 मीटर आहे, 2 मीटर आहे, 1 मीटर. ठीक आहे, सिम्पल टेक्निक आहे. म्हणजे यू डोंट हॅव टू टेक द रिडिंग्स मॅन्युअली, यू जस्ट हॅव टू प्रेस द बटन, देन द बटन विल laser will imitate, laser will drop on that particular staff, and that staff is having barcodes, and that barcode would get read आणि you will get the reading on a display. ठीक आहे, बारकोड रीड होतो डायरेक्टली. बारकोड रीड झालं की you will get the reading. फोकस करायचं आणि बटन प्रेस करायचं. यू हॅव टू जस्ट फोकस इट प्रॉपरली, पॅरलॅक्स वगैरे रिमूव्ह करायचं आणि बटन प्रेस करायचं, डायरेक्टली रीडिंग येते. त्याला डिजिटल लेवल. You have pressed that button. काम झालं, हाय असं ठेवून टाकायचं. ओके, डिस्प्लेवर डायरेक्टली आपल्याला रीडिंग मिळतं. ओके, सो लेझर लेवल मध्ये काय होतं, तर लेझर इमिट होत होता, आणि डिजिटल लेवल मध्ये काय तर बारकोड रीड होतं डायरेक्ट आणि डिस्प्लेवर तुम्हाला रीडिंग दिसते. ठीक आहे. ओके, विल गो फॉर द थिओरिटिकल पार्ट. सोपं आहे, जास्त काय नाही, ह्याच्यावर नोट विचारतात फक्त. एकदा तुम्हाला सिंपल त्याचं टेक्निक समजलं की यू विल गेट द आयडिया. ओके, जस्ट रीड इट आउट, आय विल एक्सप्लेन यू. जस्ट अ मिनिट, टिल देन यू जस्ट रीड इट आउट. ओके, सो डिजिटल लेवल बघा. शेअरचं बटन कुठे गेलं? मोठं करायचं. Okay, let it be.
ओके. सो वी विल सी द इन्फॉर्मेशन ऑफ डिजिटल लेवल. डिजिटल लेवल मध्ये काय कळालं का, तर मशीन मधून लेझर बाहेर पडतो आणि स्टाफवर बारकोड असतात. बारकोड रीड झाले की डायरेक्टली तुम्हाला रिडिंग दिसतं. ठीक आहे. म्हणजे जसं तुम्ही मॉलमध्ये वगैरे गेले एखादी वस्तू घेता, बटन ते जेव्हा बिलिंग करतं ते एक लेझर टाकतो त्या बारकोडवर, बारकोड रीड झाले की तुम्हाला डायरेक्टली दिसतं की कुरकुरे घेतले 5 रुपयाचे. तसं ते हाय सिंपल. ठीक आहे. तसं इथं दाखवतं की 1.2 मीटर, 1.3 मीटर जे काय असेल ते प्रत्येक ह्याला बारकोड आहे. प्रिसाइजली बारकोड तिथं बसवलेले असतात. ते बारकोड रीड झाले की यू विल गेट द रीडिंग. ओके. तर डिजिटल लेवल बघा, डिजिटल लेवल कॅन बी युज्ड फॉर एनी टाइप ऑफ लेवलिंग इन द सेम वे एज अन ऑप्टिकल लेवल, बट द ऍडव्हान्टेज ऑफ दिस इज बिंग एबल टू मेजर अँड रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिकली. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲटो लेवल सारखाच त्याचा यूज आहे. ठीक आहे. ॲटो लेवल सारखाच त्याचा फंक्शन आहे, काम आहे. बट मेन ऍडव्हान्टेज ऑफ दिस इज दॅट दिस इज बिंग एबल टू मेजर अँड रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिकली. ठीक आहे. ॲटो लेवल मध्ये काय करायला लागत होतं, तुम्हाला लिहायला लागत होतं रिडिंग, पण याच्यामध्ये काय होतं तर हे जे रिडिंग आहे ते तुम्ही इलेक्ट्रॉनिकली डायरेक्टली रेकॉर्ड होतं. ठीक आहे. दिस रिडिंग इज डायरेक्टली इलेक्ट्रॉनिकली रेकॉर्ड. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ओके. डिजिटल लेवल युजेस इलेक्ट्रॉनिक इमेज प्रोसेसिंग टेक्निक. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर दिस इज हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक इमेज प्रोसेसिंग टेक्निक अँड इट इंट्रोगेट्स अ स्पेशली मेड बारकोडेड स्टाफ इन ऑर्डर टू ऑब्टेन द रीडिंग. ठीक आहे. याच्यामध्ये काय जो स्टाफ आहे त्याला स्टाफला बारकोड आहे आणि हा बारकोड जो आहे हा रीड केल्यावर आपल्याला इलेक्ट्रॉनिकली रेकॉर्डेड रीडिंग्स मिळतात. ठीक आहे. The detector diode array derives the signal pattern from the barcode type leveling staff. ठीक आहे. याच्यावर जो बारकोड आहे डायोडचे बारकोड आहे, छोटेसे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर प्रॉपरली ते बसवले आहेत. सो डिटेक्टर डायोड array derives a signal pattern from a barcoded type leveling staff. The correlation procedure within the instrument translate the pattern into the vertical staff reading and horizontal distance of the staff from the instrument. आता या केस मध्ये आपल्याला लेवल पण कळते आणि ते इन्स्ट्रुमेंट पासून तो स्टाफ किती लांब ठेवलाय ते पण आपल्याला या बारकोडचं रीड केल्यावर कळतं. ठीक आहे. त्याच्यावर सगळे बारकोडच बसवले, तर रीड झाले की तुम्हाला डायरेक्टली दाखवतो हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स. ओके. The field data are automatically stored by the instrument on its recording module. आता हा जो बटन प्रेस केल्यानंतर हा जो डेटा आहे, this data is directly recorded in the instrument. ठीक आहे. The staff reading errors, the data booking errors and calculation errors are removed. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, तुम्ही बघायचं, लिहायचं, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, हे सगळं रिमूव्ह झाले. तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला रिडिंग दिसतं. In operation, it is set up in the same way as an optical level by the attaching to the tripod and centralizing circular bubble using the foot screw and enables the compensator to set in the line of sight. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, नेहमीसारखं बबलने वगैरे लेवल करायचं आणि त्याच्यानंतर कॉम्पन्सेटरचं बटन प्रेस करून ह्याला लेवल करायचं. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. जस्ट रीड इट आउट, आय विल एक्सप्लेन.
आता ह्याच्यात बघा काय होतं, when the leveling barcoded staff is sighted, the focus is adjusted and measuring key is pressed. ठीक आहे, आपण measuring key प्रेस करतो. There is no need to read the barcoded staff. आता आपल्याला ते जाऊन वाचायची काही गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला रीडिंग स्क्रीनवर दिसतो. There is no need to read the barcoded staff as the display will show the staff reading. ठीक आहे, डिस्प्ले विल शो द स्टाफ रीडिंग विदिन द 4 सेकंड. आता हे 4 सेकंद का लागतात, तर प्रेस केल्यानंतर लेझर जाऊन तो कोड वाचून त्या इन्स्ट्रुमेंटला काहीतरी वेळ लागणार ना, प्रोसेसर स्ट्रॉंग आहे वीक आहे त्याच्यावर. ठीक आहे, तर आफ्टर 4 सेकंड यू विल गेट दॅट after 4 seconds the measuring button has been pressed, you will get the reading on the screen. Okay, in addition to staff reading, it is also possible to display the horizontal display distance of the staff within the precision of 10 mm. ठीक आहे, 10 mm च्या एरर ने लिहितले तुम्हाला horizontal distance पण तुम्हाला स्क्रीनवर दिसतं. ठीक आहे, the staff is made with the synthetic material. आता हे सगळा खेळ कशावर चालतोय, तर एक तर इन्स्ट्रुमेंटवर आणि दुसरं ते स्टाफ जो आहे बारकोडेड त्याच्यावर. ठीक आहे, तर हा स्टाफ कसा आहे बघा, दिस स्टाफ इज मेड विथ द सिंथेटिक मटेरियल स्ट्रेंथन्ड विथ द ग्लास फायबर. ठीक आहे, सिंथेटिक मटेरियलचं आणि त्याला ग्लास फायबर कडे बसवलेले. ठीक आहे, इट इज ऑफ द लेंथ 4.05 मीटर. ठीक आहे, लेंथ किती आहे तर 4.05 मीटर इन अ लेंथ अँड मेड अप ऑफ द 3 पीसेस ऑफ 1.35 मीटर इच विथ स्लॉट इन वन इंटू अनदर. ठीक आहे, 1.35 1.35 1.35 मीटरचे 3 लेंथ आहेत ज्या एकमेकांमध्ये बसवले. जसं जसं तुम्हाला हाईट वाढवायची तसे तुम्ही ती हाईट वाढवू शकता नॉर्मल स्टाफ सारखं. ओके, द स्टाफ हॅव्हिंग द बायनरी कोड. ठीक आहे, आता हा जो स्टाफ आहे ह्याला बायनरी कोड्स आहे त्याच्यावर. ऑन वन साइड ऑफ इट इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड कन्व्हेन्शनल ग्रॅज्युएशन ऑन द अदर साइड. ठीक आहे, आता एका साइडला ह्याला बारकोड्स आहेत आणि दुसऱ्या साइडला आपलं रेग्युलर स्टाफ सारखं पण आपण ह्याला वापरू शकतो. ठीक आहे, जिथं तुमची डिजिटल लेवल वापरायची नाहीये तिथं तुम्ही रेग्युलर पण वापरू शकता, कारण त्याला मागच्या साइडला रेग्युलर पण मेजरमेंट्स लिहिलेले आहेत. ठीक आहे, द ब्लॅक अँड व्हाईट बायनरी कोड कॉम्प्रोमाइज ऑफ 2000 एलिमेंट ओव्हर द स्टाफ विथ द बेसिक एलिमेंट ऑफ 2 mm विड्थ. आता ह्याच्यावर जवळजवळ 2000 कोड आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला रीडिंग मिळतं. इट इज हॅव्हिंग 2000 एलिमेंट्स अँड प्रत्येकाचं लेंथ किती आहे तर 2 mm विड्थ. जस्ट अ मिनिट. ओके, म्हणजे ह्या स्टाफवर जवळजवळ 2000 एलिमेंट्स आहेत आणि प्रत्येकाची विड्थ 2 mm, म्हणजे याचे प्रिसिजन किती झालं 2 mm. ठीक आहे, म्हणजे एवढे कोड त्याच्यावर बसवले आणि कुठलाही कोड मॅच झाला की तुम्हाला लगेच त्याचं रीडिंग येतं. ठीक आहे, द डिजिटल लेवल अँड स्टाफ आर डिझाईन इन सच वे दॅट दे कॅन बी यूज डिजिटली ऍज वेल एज कन्व्हेन्शनल मॅनर. जर तुमची मशीनची बॅटरी संपली तर लेझर यायचं बंद झालं तर तुम्ही काय करायचं, तो स्टाफ आहे तो उलटा धरायचा, मागच्या साईडला हाय असं आपल्या स्टाफची रीडिंग आहे आणि आपली रेग्युलर ऑटो लेवल वापरण्यासारखं आपलं बघायचं आहे पण रीडिंग लिहायचं. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्याला वापरू शकता. इन गुड कंडिशन्स द वाइल्ड डिजिटल लेवल हॅज रेंज ऑफ 100 मीटर. ठीक आहे, तुम्ही एका टायमिंगला 100 मीटर पर्यंत लांबचं रीडिंग घेऊ शकता. लेझरची त्याची कॅपॅसिटी 100 मीटर पर्यंत आहे. But it can be deteriorate if the staff is not brightly and evenly illuminated throughout the scan area. जर तोच तुम्ही स्टाफ ठेवलाय तर 100 मीटर पर्यंत आपण रीडिंग घेऊ शकतो, पण समजा अंधार पडला असेल, ढगाळ वातावरण असेल, ठीक आहे, किंवा धूळ वगैरे असेल भरपूर, तर मग तेवढं क्लिअर दिसणार नाही. ठीक आहे, ह्याची क्लिअरिटी कशावर डिपेंड आहे तर एरिया कसा आहे तिथला त्याच्यावर. ठीक आहे, किंवा वातावरण कसं आहे त्याच्यावर. द पॉवर सप्लाय ऑफ द लेवल इज स्मॉल. त्यात हे कशावर चालतं बघा, द पॉवर सप्लाय फॉर लेवल इज अ स्मॉल इंटरनल बॅटरी which is capable of providing enough power for complete day's work. ठीक आहे, ह्याला एक छोटीशी बॅटरी बसवली आणि ते बॅटरी एकदा चार्ज केली की दिवसभर काम करतं. बिफोर इट कॅन बी रिचार्ज करायच्या आधी दिवसभर ते काम होतं एका चार्जिंग मध्ये. बिकॉज इट जनरिक इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन कलेक्ट होते, म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते ना. द डिजिटल लेवल हॅज अ ग्रेट ऍडव्हान्टेज ओव्हर द कन्व्हेन्शनल लेवल. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला लिहायचं वगैरे सगळ्या गोष्टी इलिमिनेट झाल्यात, तुम्हाला डायरेक्टली रीडिंग मिळते, त्यामुळे ह्याला खूप महत्व आहे. आणि कन्व्हेन्शनल लेवल सिन्स द ऑब्झर्वेशन कॅन बी ऑटोमॅटिकली स्टोर्ड, जे काही ऑब्झर्वेशन असेल बटन दाबलं की त्यात स्टोअर पण होतात
इन अ प्लग इन रेकॉर्डिंग मॉड्यूल सप्लाइड इन द इंटरनल पार्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तुम्हाला असं लगेच लिहायचे नसते, बटन प्रेस करत जायचं आणि तुम्हाला सगळे रीडिंग डायरेक्टली मिळतात. कॉम्प्युटरला जोडलं की कॉम्प्युटरमध्ये सगळी इन्फॉर्मेशन येते डायरेक्ट. ओके, दिस रिमूव्ह द टू वर्स्ट सोर्सेस ऑफ द एरर्स फ्रॉम द लेवलिंग. आता असं सगळं डायरेक्टली होत असल्यामुळे जो काय एरर आहे आपला रीड करायचा आणि लिहायचा फील्ड बुक मध्ये, हा एरर तुमचा निघून जाते. ओके, सो इट इलिमिनेट्स द टू मेजर सोर्सेस ऑफ द एरर, दॅट इज रीडिंग म्हणजे रीडिंग घेणं आणि रायटिंग दॅट इन द फील्ड बुक. हे जे इथं जे चुका होतात त्या रिमूव्ह होऊन जातात. द डिजिटल लेवल also has a number of precedent program built into it. आता ह्याच्यावर आणखी काय काय प्रोग्राम त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, इन्क्लुडिंग वन ऑफ द कॅल्क्युलेशन्स ऑफ द हाईट आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. डेटा जनरेटेड बाय प्रोग्राम कॅन बी ऑल्सो स्टोर्ड इन द रेकॉर्डिंग मॉड्यूल टुगेदर विथ द स्टाफ रीडिंग. ठीक आहे, डेटा जो आहे तो डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो, स्टोअर करतो. This remove the another error of the source leveling, that is possibility of making mistake in the calculations. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सगळे त्याच्यातच होतात इनबिल्ट, त्यामुळे कॅल्क्युलेशनचा पण जो काय एरर आहे किंवा आपल्याकडून जे चुका होतात त्या रिमूव्ह होतात. द फॅक्टर दॅट अफेक्ट द मेजरिंग प्रोसिजर आर पॉइंटिंग, फोकसिंग, व्हायब्रेशन अँड कॉम्पन्सेटर कॉज द वाईल. ठीक आहे, आता ह्याच्यात महत्वाचं, आता सगळंच डायरेक्टली होतंय, मग चुका व्हायचे चान्सेस कुठं कुठं आहेत, तर तुम्ही प्रॉपरली फोकस केलं नाही, त्याचं पॉइंट प्रॉपरली पॉइंटिंग केलं नाही, किंवा तिथं जिथं तुम्ही रिडिंग घेता तिथं कशाच तरी व्हायब्रेशन्स आहेत, एखाद्या कंपनी तिथं व्हायब्रेशनमुळे इन्स्ट्रुमेंट हलू शकतं. ठीक आहे, किंवा खूप मोठं वारा आल्यामुळे पण इन्स्ट्रुमेंट थोडं हललं तरच तुमचे एरर्स येऊ शकतात, किंवा हेवी ट्रॅफिक असेल, किंवा खूप हीट असेल, किंवा इन्सफिशियंट लाईट असेल, अशा वेळेसच तुमचं रिडिंग चुकणार आहे, तर तुमचं रिडिंग चुकणार नाही. ठीक आहे, आता डिस्पाइट ऑफ दीज ड्रॉबॅक्स, आता हे ड्रॉबॅक्स म्हणायला लागेल ना, की व्हायब्रेशन्स असतील, लाईट कमी असेल, किंवा अशा काही गोष्टी आहेत, कुठली काय काय सांगितलं तुम्हाला, पॉइंटिंग नीट झालं नाही, फोकसिंग नीट झालं नाही, व्हायब्रेशन्स वगैरे असेल, अशामुळे तुमचं जर चुकीची रिडिंग येऊ शकतात. पण एवढं डिसएडव्हान्टेज जरी असलं तरी ह्याला भरपूर ऍडव्हान्टेजेस आहेत, ते इथं खाली दिलेत बघा, काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत डिजिटल लेवलचे. ठीक आहे, तर फटिक फी ऑब्झर्वेशन म्हणजे कंटाळवाना ऑब्झर्वेशन आहे, तुम्हाला पटपट रिडिंग येते, त्यामुळे इंटरेस्ट येतो आणि यू विल टेक द रिडिंग फास्ट. सो फटिक फी ऑब्झर्वेशन ऍज युजुअल स्टाफ रिडिंग बाय द ऑब्झर्वर एक्झॉस्टेड. तुम्हाला असं प्रॉपर त्यात बघायचं आणि ते लिहायचं, हे सगळं केले, बटन दाबलं, तुम्हाला रिडिंग मिळालं. सो फटिक फी ऑब्झर्वेशन आर देअर. इझी टू रीड डिजिटल डिस्प्ले ऑफ रिझल्ट, तुम्हाला डिस्प्लेवर रिडिंग दिसतात. सो इझी टू रीड रिडिंग्स आर देअर विथ द लास्ट डिजिट सिलेक्टेबल अप टू 1 mm or 0.1 mm. एवढं क्लिअर तुम्हाला रिडिंग मिळतं, 0.1 mm पर्यंत तुम्हाला क्लिअर रिडिंग मिळतं. मेजरमेंट कन्सिस्ट ऑफ द प्रिसिजन अँड रिलायबिलिटी. ठीक आहे, जे काही मेजरमेंट मिळाले त्याला आपण डायरेक्ट विश्वास ठेवू शकतो. आपण वाचल्यावर आयला मला 2.84 दिसलं का 2.48 दिसलं, थांब जरा मला पुन्हा बघू दे, असं होतं बऱ्याच वेळा. पण ह्याच्यात काय ते रिडिंग डायरेक्टली मशीनच देते, त्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता की यार तेवढंच आहे. सो प्रिसिजन अँड रिलायबिलिटी आहे त्याच्यात. युजर फ्रेंडली आहे, वापरायला सोपं आहे. रिझल्टिंग इकॉनॉमिक सर्वे, द टाइम सेव्ड मे बी अप टू 50%. आता एखादं काम करायला तुम्हाला रेग्युलर ऍटो लेवल किंवा डब्ल्यू लेवल वापरला तर जर 2 दिवस लागत असतील, तर हे इन्स्ट्रुमेंट वापरल्यानंतर तेच काम तुमचं एका दिवसात पण होऊ शकतं. कॉम्पन्सेटर आहे म्हणल्यावर व्हायब्रेशन्स कसे अफेक्ट करतील. ठीक आहे, कॉम्पन्सेटर हे ठराविक सर्टन लिमिट पर्यंतच वर्कआउट करतं, पण खूप हेवी जे मी व्हायब्रेशन्स जे बोलतोय ते खूप हेवी व्हायब्रेशन्स बद्दल बोलतोय. म्हणजे समजा एखादी 4G ची कंपनी आहे खूप मोठी, तिथं कंटिन्युअस खूप मोठे व्हायब्रेशन्स असतात, खूप मोठे बरं का. तर त्या व्हायब्रेशन्समुळं तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे तुम्ही सेट केलेलं आहे, त्याची जमीन खालते पूर्ण सारखी, तर त्यामुळे त्याची लेवल बिघडणार. म्हणजे खूप हेवी व्हायब्रेशन्स असतील तर कॉम्पन्सेटर पण वर्क करणार नाही, पण नॉर्मल व्हायब्रेशन्स असतील छोटे तर ते कॉम्पन्सेटर तिथं वर्क करतंय. हे इन्स्ट्रुमेंट खूप पण एवढं भारी नाही की कुठलेही व्हायब्रेशन कसं बी त्याला टाका आणि ते लगेच लेवल घेणार. ठीक आहे, त्यामुळं व्हायब्रेशन्स एक ठराविक सर्टन लिमिट पर्यंत असेल तर नो डाऊट इट विल वर्क. पण हेवी व्हायब्रेशन जर तुम्ही एखाद्या कंपनी वगैरेच्या शेजारी जर तुम्ही काम करत असाल तर थोडासा एरर येऊ शकतो. ठीक आहे, रिडिंग येणार नाही असं नाही, रिडिंग येणार, पण इट 100% ऍक्युरेट आहे आपण असं नाही म्हणणार, त्याच्यात थोडासा एरर 10% येणार. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? कोण होते? मयूर. येस सर. ओके.
increases range up to 100 मीटर. ठीक आहे, 100 मीटर पर्यंत आपण रिडिंग घेऊ शकतो. Online link to the computer enables the computation and plotting of longitudinal sections and cross section in a very short time. ठीक आहे, जर तुम्ही हा जो डेटा आहे हा डायरेक्टली जर कॉम्प्युटरला कनेक्ट केला तर तुम्हाला लॉंजिट्युडिनल सेक्शन क्रॉस सेक्शनचे डायरेक्टली तुम्हाला CAD मध्ये ड्रॉइंग मिळतात. ठीक आहे, त्याचे सॉफ्टवेअर्स असतात तसे. इट कॅन बी युज्ड इन ऑल सिच्युएशन इन विच कन्व्हेन्शनल लेवल कॅन बी युज्ड. जिथे जिथे आपण कन्व्हेन्शनल लेवल वापरू शकतो तिथं इतर लेवल आपण बिंदास वापरू शकतो. इट कॅन बी युज्ड इन अ कन्व्हेन्शनल लेवल ऑल्सो इफ नेसेसरी. जर तुमची बॅटरी पूर्ण एक्झॉस्टच झाली तर तुम्ही कन्व्हेन्शनल लेवल सारखं पण ह्याला वापरू शकता, ऑटो लेवल सारखं, कारण त्याच्या मागच्या साईडला रिडिंग्स आहेत. ठीक आहे, याचे युजेस काय? डिजिटल यूज ऑफ डिजिटल लेवल. डिजिटल ऑटोमॅटिक लेवल्स आर प्रिसाइज इन्स्ट्रुमेंट अँड युज्ड फॉर द प्रिसाइज लेवलिंग. जिथे जिथे प्रिसाइज लेवलिंग तुम्हाला करायचंय तिथं तिथं तुम्ही ह्याला वापरू शकता. ऑपरेशन ऑफ डिजिटल लेवल इज बेस्ड ऑन द डिजिटल प्रोसेसिंग अँड व्हिडिओ इंडिकेशन्स ऑफ अ कोडेड स्टाफ. ठीक आहे, म्हणजे कोडेड स्टाफ वरती लेझर पडल्यानंतर त्याचं रिडिंग ते रीड करतं आणि त्याच्यावर ह्याचं ऑपरेशन डिपेंड करतं. At the beginning of the measurement, a visual plot pointing of the instrument into the surface leveling meter is performed. सगळ्यात पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करायला लागतं, जमिनीवरती सेट करायला लागतं. आफ्टर दॅट द इन्स्ट्रुमेंट इज ऑटोमॅटिकली पॉइंट द फोकस of the optical system on the surface of the meter, that is star, and then rough correction calculations are performed followed by the precise corrections. ठीक आहे, म्हणजे आधी काय करते इन्स्ट्रुमेंट, एक रफ कॅल्क्युलेट करतं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने प्रिसाइजली तुम्हाला रिडिंग देतं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द डेटा रिसिव्ड इन द प्रोसेसर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आता इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रोसेसर आहे. अकॉर्डिंग टू द डेटा रिसिव्ड इन द प्रोसेसर ऑफ द इन्स्ट्रुमेंट, an exact distance from the axis of the instrument to the surface of the level is calculated. ठीक आहे, हे इंटरनली सगळे कॅल्क्युलेशन्स होतात. During the operation, the coded view of the meter is compared with the information that saved in the memory of the instrument. ठीक आहे, ही जी डेटा ह्या मेमरी मध्ये सेव्ह होतो. The scope of this work includes the resort digital automatic levels and impact their accuracy in the construction of the instrument. ठीक आहे, आता आपण एवढी सगळी इन्फॉर्मेशन बघितली डिजिटल लेवलची, ही तुम्हाला एवढ्यात तुम्हाला 5 मार्क असतं लिहिता येईल, एक 5 तर लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगितलंय. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क or please write down these काय नाही ड्रॉबॅक्स असून सुद्धा काही चांगले पॉइंट्स आहेत ते दिलेत. प्लीज राईट इट डाऊन सो दॅट यू विल गेट द आयडिया. ठीक आहे, ऍज टाइम इज अप we have to stop within 5 or 10 minutes. Till then you please write it down in your notebook. डिजिटल लेवल आणि लेझर लेवल मध्ये हाच फरक आहे की लेझर लेवल मध्ये लेझर पास होतो आणि तो डिटेक्टर कनेक्ट करतो, आणि डिजिटल लेवल मध्ये काही लेझर पास होतो आणि कोडवर पडतो आणि कोडला रीड करून तुम्हाला इन्स्ट्रुमेंटवर रिडिंग दिसतं डिजिटल लेवल मध्ये. लेझर लेवल मध्ये जे रिडिंग आहे तुम्हाला त्या स्टाफवर जे कनेक्टर आहे त्याच्यावर दिसतं. ठीक आहे, प्लीज राईट इट डाऊन इन युअर नोटबुक.
फॉर ISE फर्स्ट युनिट, सेकंड युनिट आणि ह्या थर्ड युनिटचा टोटल टेस्टचा पार्ट सोडून EDM आणि ATV आपण जेवढा सिलेबस आता ह्या वीक मध्ये संपल तेवढा घेऊया. आय थिंक फ्रॉम 21st द ISE इज देअर. जेवढा सिलेबस होईल तेवढा आपण ISE साठी ठेवूया. आणि जनरली फॉर ISE फर्स्ट सेक्शन इज देअर, पण आपला जेवढा सिलेबस होता तेवढा आपण घेऊया. या वीक मध्ये आपलं बऱ्यापैकी फर्स्ट सेक्शन कव्हर होईल. देन वी विल कीप द फर्स्ट सेक्शन फॉर द ISE. टोटल स्टेशन अँड EDM लिस्ट काउंट असतो का? टोटल स्टेशन आणि EDM. आता टोटल स्टेशननी आपण 1 mm पेक्षा पण छोटं रिडिंग मेजर करू शकतो. आता कंपनी टू कंपनी डिपेंड करते की तुम्ही मिनिमम किती रिडिंग मेजर करताय. तर मिनिमम जेवढं रिडिंग आपण मेजर करू शकतो दॅट इज द लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. आता आपल्याकडे पेंटेक्सचं टोटल स्टेशन आहे, त्याच्यामध्ये आपण 1 मीटर 245 म्हणजे 1 mm आणि त्याच्यापेक्षा लहान पण आपण रिडिंग मेजर करू शकतो. जेवढं आपण डिजिट त्याचे वाढवू तेवढं आपल्याला प्रिसाइज रिडिंग मिळतं. तर येस, कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याला लिस्ट काउंट हा असतो. लिस्ट काउंट म्हणजे काय, तर मिनिमम रिडिंग किती आपण मेजर करतो. आता टोटल स्टेशनला जर आपण 1 mm ला सेट केलं असेल तर तुम्ही असं म्हणताल की 1 mm त्याचं लिस्ट काउंट आहे, पण नाही, आपण ते सेट केलं आपल्याला त्याच्यापेक्षा लहान पण रिडिंग मिळतं. ठीक आहे. आणि EDM जे आहे इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजर मीटर, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही जर 1 mm मिनिमम रिडिंग मेजर करत असाल तर लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट इज 1 mm. ओके, म्हणजे लिस्ट काउंट हा सगळ्यालाच असतो, पण मिनिमम रिडिंग जे आपण घेतो दॅट इज आवर लिस्ट काउंट. ओके, जस्ट 2 minutes I will show you the EDM instrument जे आपल्याला बघायचंय. We are having that in our college. I will take it in the class and I will show you. Just a minute. ओके, हे जे आहे हे EDMचाच एक टाइप आहे. ह्याने आपण डायरेक्टली अँगल, एखादा अँगल वगैरे मेजर करायचं किंवा डिस्टन्स मेजर करायचं असेल तर एक मेजर करू शकतो. सारखं मोबाईल सारखं इन्स्ट्रुमेंट आहे, त्यात लेझर असतो, इथून लेझर पास होतो. ठीक आहे,
the laser is passed from here and we get the reading directly. The button आहे कुठलं फंक्शन करायचं. ओके, स्विच ऑन केलं मी. ठीक आहे, you can see the laser. I will drop the laser. इथं दिसतं का तुम्हाला? मी इथं लेझर पाडलाय भिंतीवर बोर्डच्या खाली. ओके, and if I double press that, I will get the reading directly 1.3. ओके, you can see the reading 1.3. आता मिरर असल्यामुळे उलट दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, पण रिडिंग डायरेक्टली दिसतं. ठीक आहे, मला इथून जर समजा वरचं रिडिंग घ्यायचंय तर मी काय करणार, समजा ह्या लोकेशन पासून हे जिथं ठेवलंय तिथून रिडिंग असतं. रिडिंग इथून स्टार्ट होतं. रिडिंग स्टार्ट फ्रॉम हियर. आता मला आणखी समजा इथून ते एवढं डिस्टन्स मेजर करायचं, इथून ते वरती समजा मला हाईट मेजर करायची. आय विल पुट इट डाऊन अँड आय विल प्रेस द बटन ट्वाइस. लेझर पडतो. आय विल गेट दॅट रिडिंग 2.1 मीटर. ठीक आहे, आता मिरर आहे कॅमेरा त्यामुळे दिसतंय. दिस इज द ईडीएम इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, मग ह्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, लेझर आहे, लेझर वापरलाय आणि त्या लेझरने आपण रिडिंग मेजर करतो. ओके, केकन रेंजिंग रॉड जो आहे तो 2 मीटरचा असतो आणि एव्हरी लेंथ इज डिवायडेड इन 0.2 मीटर, दॅट इज 8 इंच, दॅट इज 200 mm. ओके, देर आर ब्लॅक अँड व्हाईट कलर. ओके, अँड रेड कलर इज युज्ड. व्हाय अदर कलर्स आर नॉट युज्ड. ठीक आहे, आता व्हाईट कलर आणि रेड कलर हा वापरलेला असतो, दुसरा कलर का वापरला नसतो हा क्वेश्चन आहे. तर देर इज नो सच कलर कोडेशन की हाच कलर वापरला पाहिजे असं काही नाहीये. पण जर आपण ब्लॅक आणि व्हाईट कलर वापरला तर एक साईन आहे की बाबा इथं रेंजिंग रॉड आहे असं एक मानलेलं आहे. ठीक आहे, तिथं असं काही नाहीये की तुम्ही येलो आणि ब्लॅक पण वापरू शकता किंवा रेड आणि व्हाईट पण वापरू शकता. ठीक आहे, आपण दुसरा कलर पण आपण वापरू शकतो, नो डाऊट. ठीक आहे, पण हे कलर आपल्याला कन्व्हिनियंट वाटतात म्हणून आपण हे कलर वापरतोय. ठीक आहे, आणखी की तुम्ही 0.2 मीटर 0.2 मीटरचेच काय डिवायडेशन केले त्याचं पण काय कन्व्हेन्शनल नाहीये. तुम्ही 0.6 ला पण करू शकता, पण जनरली दिसायला एस्थेटिकली ओके वाटतं त्यामुळे ते 0.2 मीटरला वापरलं जातं. देर इज नो सच साइन कन्व्हेन्शन. जसं तुम्ही जेसीबी ला पिवळाच कलर का असतो असं पण विचारू शकतो एखादा माणूस की जेसीबी पिवळ्याच कलरचा का असतो. तर तसं काही नाहीये, झालंय ट्रेंड पडले म्हणून आपण. आता तुम्ही मिंट कलरचे पण जेसीबी पाहिले असतील, हिरवट कलरचे. देर इज नो सच कन्व्हेन्शन, पण हे पडलंय की असं पांढरी पट्टी ही पांढरी लाल पांढरं लाल पांढरं लाल असेल तर रेंजिंग रॉड, किंवा लाल पांढरं लाल म्हणजे पांढरं एक स्टँडर्डायझेशन झालेलं आहे. तुम्ही दुसरा वापरला तर नो इश्यू. ठीक आहे, पण एक स्टँडर्डायझेशन झालेलं आहे त्यामुळे हे कलर वापरतात. ठीक आहे, लिमिट टू मेजर द डिस्टन्स इन द लेझर लेवल. आता इट इज अगेन डिपेंड्स ऑन द दॅट कंपनी. कुठल्या कंपनीचा तुम्ही लेझर लेवल वापरलाय त्याच्यावर त्याचं लिमिट डिपेंड करतं. जर चांगल्या कंपनीचं असेल तर तुम्ही 500 मीटर पर्यंत पण रिडिंग घेऊ शकता. ठीक आहे, मी जे तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट दाखवलं त्याचं लिमिट आहे 200 मीटर पर्यंत. ठीक आहे, हे बॉसचं आहे आपलं. डिपेंडिंग ऑन द कंपनी आणि कुठल्या टाईपचे त्याच्यात वेव्स, ऍक्च्युली हे जे लिमिट आहे ते डिपेंड्स ऑन द, तुम्ही ईडीएम जेव्हा बघताल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात कुठल्या टाईपच्या वेव्स वापरल्या, लेझर म्हणजे इन्फ्रारेड आहे का कुठले आहे, विजिबल लाईट आहे का कुठली, तर त्याच्यावर त्याचं लिमिट डिपेंड करतं. आणि हे डे लाईट मध्ये वापरायला जरा अवघड आहे. म्हणजे बिल्डिंगच्या आत वगैरे वापरायला जरा सोपं जातं कारण बाहेर ते लेझर दिसत नाही कुठं पडलाय तो. ठीक आहे, Ganesh is giving the answer for the Kekan. These colors are used so that rod can be properly sighted in case of long distance and bad weather. ठीक आहे, व्हाईट कलर हा आपल्याला कधी दिसतो आणि ब्लॅक म्हणजे दिवसा असेल तर व्हाईट दिसत नाही ब्लॅक दिसतो आणि रात्री ब्लॅक दिसत नाही व्हाईट दिसतो. ठीक आहे, पण तुम्ही त्याच्याऐवजी दुसरे पण वापरू शकता, तोच वापरला पाहिजे असं काय नाहीये. ओके, गुड गणेश.
आणखी काही कोणाची शंका असेल तर विचारा, अदरवाइज वी विल स्टॉप ओव्हर हियर. वी विल सी द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर. काही शंका आहे का कोणाची? Okay then, thanks for the joining. We will stop over here.